मित्रांनो, आज या ठिकाणी आपण फ्लावरच्या प्लॉटवरती आहे। सिजंटाचे जर व्हरायटी आणि वाण जर तुम्ही बघितला तर त्यांनी नवनवीन प्रयोग आपल्या शेती भाजीपाल्यामध्ये करत असतात आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोयीसाठी नवीन व्हरायटी आपल्या शेतकऱ्यांना देत असतात। तुम्ही बघितलं असेल, एक साधारणतः 5 वर्ष झाले कोरोना काळामध्ये एक कुकुंबर मोजॅक व्हायरस म्हणून एक व्हायरस आला आणि त्यानंतर टोमॅटोला तो व्हायरस जाणवला आणि साऊ एक व्हरायटी त्यांनी काढली। नक्कीच ना मॅडम? साऊ जी व्हरायटी काढली त्याला व्हायरस काही प्रभाव जाणवला नाही। अशा या व्हरायटी दूरदृष्टीचा विचार करून ही कंपनी या ठिकाणी व्हरायटीचे निवड करत असते आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी देत असते। त्याच प्रकारे उद्याचं भविष्यामध्ये झालेलं वातावरण, खराब वातावरण, ह्या खराब वातावरणाचा फ्लावर पीक ह्या पिकावर होणारा परिणाम याच्यासाठी नवीन कंपनीने एक रिगल ग्लो म्हणून एक व्हरायटी काढलेली आहे। आता रिगल ग्लोचे वैशिष्ट्य जर सांगायची ठरली तुम्हाला तर साधारणतः 1 ते 1.5 किलोचा गड्डा होतो आणि हा गड्डा 1 किलोचा असेपर्यंत होईपर्यंत तो पाल्यामध्येच असतो। तो पाल्यामध्ये असल्यामुळे त्याच्या वातावरणाचा कोणताही इफेक्ट त्याच्यावरती होत नाही आणि 1 किलो ते 1.25 किलो झाल्यानंतर तो पाल्यामध्ये आहे तेव्हाच तो आपल्याला हार्वेस्टिंग करायचा असतो। अशी एक नवीन व्हरायटी या ठिकाणी लॉन्च केलेली आहे। तर आपले सर्व शेतकरी या ठिकाणी ही व्हरायटी पाहण्यासाठी आले। तर आमचे सर्व शेतकऱ्यांचे एक मार्गदर्शक लीडर आमच्या ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय रमेश भाऊ गुंजाळ या ठिकाणी आहे। तर यांना विचारायचं आहे, तर व्हरायटीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर सिजंटा कंपनीने रिगल ग्लो ही म्हणजे हिवाळी सीझनला चालणारी अत्यंत उत्कृष्ट अशी व्हरायटी की जी आपल्या सर्वांना जे अपेक्षित आहे की गड्ड्याची साईज कशी असली पाहिजे, पानाची थिकनेस कशी असली पाहिजे, पानाची रचना कशी असली पाहिजे, या उद्देशाने जी रिगल ग्लो ही व्हरायटी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी आपले प्रगतशील शेतकरी संदीप गौराम गोंजाळ यांच्या शेतात हा प्रयोग केलेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी या परिसरातले अनेक शेतकरी हा प्लॉट व्हिजिटसाठी या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर मी सिजंटा कंपनीचे अभिनंदन करतो की कारण हिवाळी सीझनला आपण बघतो की खूप मोठ्या होणाऱ्या साईज असतात किंवा फार लॉंग टर्मच्या साईज असतात, परंतु 75 ते 80 दिवसात तयार होणारी व्हरायटी आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी गिफ्ट दिलेली आहे। त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो। आपण बघतो की मार्केटमध्ये जे विकतं तेच पिकवण्यावर शेतकऱ्यांचा कल राहिलेला आहे आणि आपल्या परिसरातले शेतकरी हे देखील आपण बघतो की आता कुटुंब व्यवस्था छोटी झालेली। पूर्वी 2, 2.5, 3 किलोचे जरी गड्ड्याची साईज असली ती मार्केटमध्ये जात असायची, परंतु काळाच्या ओघानुसार छोटे छोटे कुटुंब झाले, त्यामुळे 1 ते 1.25 किलो हा गड्डा मार्केटमध्ये सातत्याने विकला जातो आणि त्याच उद्देशाने या ठिकाणी रिगल ग्लो ही व्हरायटी खरं तर मार्केटला चालणारी शुभ्र असा गड्डा आहे। गड्ड्याची साईज आणि गड्ड्याची जी पकड म्हणतो ती पण आहे, गड्डा लूज होत नाही। फक्त त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ते योग्य वेळीच त्याची काढणी झाली पाहिजे, योग्य सीझनला त्याची लागवड झाली पाहिजे आणि खूप असा आयडियल असा हा प्लॉट आहे। मला वाटतं एकरी किती टन भरू शकतो? 30 टनाच्या पुढे। 30 टन म्हणजे 30 टनापर्यंत त्याचं उच्चांकी उत्पादन होऊ शकतं, म्हणजे शेतकऱ्यांना किफायतशीर ठरणारी ही व्हरायटी आहे। खरं तर मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा सिजंटा कंपनीचे अभिनंदन करतो। धन्यवाद। आता या ठिकाणी हो चांगली व्यक्ती 1.25 किलोचा गड्डा आहे। मॅडम आहे स्वरांजली मॅडम, त्या 2 शब्द सांगा। धन्यवाद। मी सिंजेंटा कंपनी प्रतिनिधी स्वरांजली लोहार। तर आपण ज्या आज प्लॉटवर आहोत खानगावमधील संदीप गुंजाळ यांचा प्लॉट आहे। तर ही व्हरायटी आहे रिगल ग्लो। तर रिगल ग्लोबद्दल सांगायचं झालं तर ही थंडीची व्हरायटी आहे आणि बाकी तर सगळं संदीप सरांनी रमेश सरांनी कव्हर केलेलंच आहे, पण ह्या व्हरायटीबद्दल मी एक वैशिष्ट्य सांगू इच्छिते की हा जो गड्डा येतो ह्या व्हरायटीचा रिगल ग्लोचा हा पूर्णपणे सेल्फ ब्लांचिंगमध्ये म्हणजे पानांच्या आत येतो। ओके, तो पानांच्या आत आल्यावरती 1 ते 1.5 किलोपर्यंत किंवा 1.25 किलोपर्यंत गड्डा जेव्हा होतो त्यावेळेस तुम्हाला योग्य वेळी पाहून चेक करून हार्वेस्ट करणं फार गरजेचं आहे। तर असं तुम्ही हार्वेस्ट केल्यावर तुम्हाला ह्याचा फायदा काय होईल सांगते। जेव्हा तो सेल्फ ब्लांचिंगमध्ये असतो किंवा पानांच्या आत असतो तेव्हा पांढरा शुभ्र गड्डा तुमचा मार्केटला जाणार आहे आणि 1 ते 1.5 किलो ही आयडियल साईज आहे आणि आयडियल साईजमुळे पूर्णपणे युनिफॉर्म गड्डे तुम्हाला पाहायला भेटतील आणि तुम्हाला पांढऱ्या शुभ्र गड्ड्यामुळे मार्केटला रेटही जास्त भेटेल। आणि बाकी तर आपण उत्पन्नाविषयी विचारलं, 30 टनाच्या वरती ह्या प्लॉटचा ॲव्हरेज निघेल असं एक शेतकरी बंधूंचं म्हणजे अंदाज आहे। आज पहिला तोडा चालू आहे, तर बऱ्यापैकी त्यांनी गोण्या काढलेल्या आहेत, तर त्यांना जास्तीत जास्त ह्या व्हरायटीचा फायदा आणि त्यांनी उत्पादनाचा उच्चांक गाठावा अशी माझी इच्छा आहे। धन्यवाद। धन्यवाद मॅडम।